राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी। अंबरनाथमध्ये एबीसी केबलच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन पार पडलं। भाजपा प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सदाशिव पाटील आणि मनसेचे शहर सचिव अविनाश सुरसे यांच्या हस्ते फीत कापून या नव्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलंय। यावेळी एबीसी केबलचे संचालक अनिलदादा गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। एबीसी केबल ही अंबरनाथमध्ये केबल आणि इंटरनेट सेवा देणारी सर्वात मोठी कंपनी असून मागील अनेक दशकांपासून अंबरनाथ, बदलापूर, वांगणी, शेलू, नेरळ, कळंब, मसा, मुरबाड, सरळगाव, टोकावडे, माथेरान, पालेगाव, म्हारळ, माणेरे, टिटवाळा आणि आसपासच्या ग्रामीण भागात एबीसी केबलकडून केबल आणि इंटरनेट सुविधा पुरवली जाते। एबीसी केबलचं नवीन कार्यालय अंबरनाथ पूर्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील जीपीएस बिझनेस पार्कमध्ये सुरू करण्यात आलंय। या कार्यालयाचं उद्घाटन आज भाजप प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सदाशिव पाटील आणि मनसेचे शहर सचिव अविनाश सुरसे यांच्या हस्ते करण्यात आलंय। यावेळी सत्यनारायणाची महापूजा देखील आयोजित करण्यात आली होती। या प्रसंगी जीपीएस ग्रुपचे संचालक जीडी मिश्रा, प्रमोदकुमार चौबे, सचिन पाटील, विश्वजित करंजुले, अभिजित करंजुले, उमेश पाटील, पंकज पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। तर एबीसी केबलचे सर्व ऑपरेटर स्टाफ देखील यावेळी आवर्जून उपस्थित होता। अनिलदादा गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानत यापुढे एबीसी केबलचा आणखी जोमाने विस्तार होईल असा विश्वास व्यक्त केलाय। गेली 35 वर्षापूर्वी मी 2 चॅनल चालू केले होते आणि आज त्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे आणि त्याकरता म्हणजे माझी पूर्ण टीम आहे, माझे एबीसी केबलचे पूर्ण स्टाफ आहे, माझा ओरटेक्स साई प्रसाद ओरटेक्स कंपनीचा पूर्ण स्टाफ आहे, यांची पूर्ण त्याच्यामध्ये मेहनत आहे आणि त्या मेहनतीच्या जोरावर आणि तुम्ही आहेत, प्रफुल्ल आहे, यांच्या सगळ्या जोरावर आज मी एवढा मोठा वटवृक्ष तयार केलेला आहे। राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी।